या ना युवाई, या बसा. नमस्कार बाई. हो नमस्कार. या ना, या बसा. लय दिवसानं येणं केलं बा. हा, बरं झालं आले ना. आता तुम्ही बोलावलंच बा, तर या तर लागलंच. नाही तर आता काही येणं झालं नसतं. कामधंदे चालू आहे ना, कुठं आता येणं जाणं होते. आपलंच घर आहे, याच लागते. तसे या नाही तुम्ही, मग काही ना काही कारण करून तर बोलावं लागेल कोणी तुम्हाला. हेही बरोबर आहे तुमचं. या ना, या बसा मग. या येईन बाई, बसा. कुठं बसा म्हणते, बसाची सोय तर नाही आहे. एक सोफा आणून ठेवला म्हणजे झालं काय? बाकीचे कुठं बसन मग? वहिनी आहे ना खाली चटई बसाले. बसता नाहीत की त्याच्यावर आपल्याला? जमिनीवरचेच लोक आहे आपण. खाली बसलं काय आणि वरतं बसलं काय, सोफाच पाहिजे काय? हो बसा तर लागणच आता. त्याची पोरगी देऊन त्याने उपकारच केले बापा आपल्यावर. या येईन बाई, या ना. या अंदर चला, नाही तर मग इथं बसा. कायले बाई, इथंच बसतो ना. सगळेजण एका ठिकाणी राहिले तर बरं वाटते. हो ते तर आहेच म्हणा, गोष्टी माता होते. नाही ननद बाई, पुरी जागाच घेऊन घेतली हो तुम्ही तर. बसू द्या ना मला जरासं. कुठं बसू बाबा मी? बसा ना खाली. हे वरतच बसलं पाहिजे काय? बसा खाली, काही नाही होत, चटईवर बसा लागते. हो बाबा, आता खाली बसा लागन मला. हा बसा खाली बसा. अरे काऊन बाई खाली बसल्या तुम्ही? थांबा, मी आणतो काही बसायला खुर्ची. नाही नाही, राहू द्या राहू द्या. काही नाही पाहिजे, खुर्ची गिरची नाही पाहिजे. ते खाली बसायची सवय आहे. बसतेत त्या खाली, बसू द्या. असं म्हणजे वर तर बरं नाही लागत का बाईले? खालीच गमते काय? बरं बा, बसा मग खाली आता. मामीची गोपाल दादा नाही वाटते, घरी आहे ना? नाही, गोपाल दुकानवर गेला. येतो म्हणे मी. त्याला सांगितलं तसं फोन करून, तुम्ही येऊन राहिले म्हणून. तर येतो म्हणे मी म्हणे. येऊ दे म्हणे त्याला म्हणे. मी म्हटलं ठीक आहे बाबा, येईनच तो आता. तो येईपर्यंत आता ताटं गिटं करायला लावतो सुनबाईले. आणि जेवण घेऊन चालू करून द्या, म्हणजे मग तोपर्यंत येतेच तो. येईन बाई, आता काही जेवण घेऊन करत नाही बा. जेवण करून आलो आम्ही. हा, फक्त आता सध्या काहीच नका देऊ. सध्या आता म्हणजे काहीच नाही, पाणी प्यायची कॅपॅसिटी नाही आहे. मग जायच्या टाइमला चहा घ्या करून घे जा वाटल्यास. अरे तुम्हाला तर सांगितलं होतं जेवण करून येईन नका ये जा म्हणून. स्वयंपाक करून ठेवला सुनीनं. मामीच तुम्ही मला सांगितलं का नाही, तर तोपर्यंत येईना जेवण घेऊन करूनही घेतले होते. मीच राहिलो होतो एकटं जेवायचं. मग मी म्हटलं मग आता मी एकटाच थांबून काय करू. मग मी जेवून घेतलं. हा ना. आता तुम्ही म्हणे बा, तर मी म्हटलं ठीक आहे, या म्हटलं मग जेवण करू सोबतच. नाही, मला माहीतच नव्हतं ना. त्याच्यानं मला असं वाटलं आता जेवण बाई सगळेजण तिथं. म्हणून तुम्हाला म्हणून दिलं का ठीक आहे बा, करा म्हणून. तर काही नाही, यायचे झाले होते, उरकले होते जेवण. बरं ठीक आहे पप्पा, मग आता तुम्ही जेवलेच म्हणता तर मग आता काय म्हणू? बोलाव ना मग, पोरीले बोलाव ना तुमच्या. हो हो बोलावतो ना, तिले बोलावतो. इन बाई याच्यावर बसा तुम्ही, खाली नका बसू. काय भाऊ चालत होता ना, बसत होती खाली. बसा नाही बाई, तुम्ही कोण उभेच आहे. मी बसतो ना, पोरीला आवाज देऊन देतो. हो बसतो, मग पोरीला आवाज देतो ना पहिले. बोला येऊ मग, काय चालू आहे आता? आता काय बाजूची तुमची कास्तकारी चालू आहे, तसंच आपलं बिझनेस चालू आहे. तुमचं काय बाबा, बिझनेस वाले आहे तुम्ही. आम्हाला तुला मेहनत करावी लागते कास्तकारीत. आता कसं आहे बाई, कास्तकारी म्हणा का बिझनेस म्हणा, मेहनत तर करावंच लागते बा. मग नाही तर काय, तर सारखंच आहे. पैसा काय तसाच भेटते का माणसाले? नाही नाही, तसा नाही भेटत बाबा. मामाजी मग बोलले का रुपाली सोबत? आता येऊ द्या ना गोपाली, तोच बोलते आता तुमच्यासोबत, काय बोलायचंय काय नाही तर. काय बोलते बाबा आता गोपाल आल्यावर? मला तर त्याचं पहिलेच भेव लागते. फालतूच केलं बाबा हे कारनामा सारा. हे सारा सांगून दिलं माय बापाले. कसं आपले हात पाय जोडा आणि मोकळं व्हावं इथून, नाही तर दिन जायला टाकून आपल्याला. आता कसं आहे भाऊ, आपल्याला असं वाटतं आपण पोरगी दिली तर पोरगी आता माई असो का तुमची असो, सुखात राहिली पाहिजे असं वाटतं बा कोणी माय बापाले. नाही, आपल्या घरी काही दुःख नाही आहे बा पोरीले. नाही, आता दुःख आहे का सुख आहे, आता सांगा ना पोरगी आल्यावर. हो तर बोलावा ना तिले. तुम्ही बोलावं तर खरी. काय गोष्ट आहे, काय नाही, काऊन नाही येऊन राहिली? न्यासाठी आलोच आम्ही पोरीले. आता मी म्हटलं बा, कितीक दिवस तिथं ठेवतं रे बा पोरीले, म्हटलं घेऊन ये आपल्या घरी. आम्ही तर बा पाठवायला तयारच आहे. त्याच्यासाठीच आम्ही लग्न केलं पोरीचं. आम्ही काय करायचं आहे घरी ठेवून आमच्या पोरीले? आम्हाला वाटते आमची पोरगी तिच्या घरी नांदली पाहिजे, सुखी राहिली पाहिजे. येतो म्हणते रुपाली. आम्ही जी मी देऊ का नाही आवाज दिले? हा, तयारी गिरी करून राहिली असं तर. दिला ना आवाज ना तसा. दिला, येऊनच राहिली ती. आता कसा येईन बाई, चुका तर चालूच राहते बापा. घर होते, चूक भूल हे ते चालूच राहत असते. जरा जरा गोष्टीसाठी नाराज झाला तर पुरते काय सुनबाईले? नाही, चुका अनकार असताना याच्यात फरक राहते नाही बाई. हा, चुका झाल्या तर माणूस माफ करून देते, पण कट जर रचले तर मग मग जीव गेला कोणाचा त्याच्यात, तर मग कोणाचं जाते? पोरगी जर गेली तर कोणाची जाईन? आमची जाईन. तुमचं काय जाईन? तुम्ही तर द्यानच तुमच्या पोराचं दुसरं लग्न करून. आम्ही काय करावं बाबा मग? काही झालं कमी जास्त तर? अरे बापा, काहीच नाही केलं, काहीच नाही. हे आता फालतूचं तुमच्या पोरीनं आड घेतले. कायचे आड घेतले? हा, कायचे आड घेतले म्हटलं तुम्ही माझ्या बहिणीनं? सांगा मला, आता स्पष्टीकरण पाहिजे म्हटलं बिलकुल. तुम्ही काय केलं काय नाही, मी त्याच्यासाठी म्हणून राहिलो तुम्हाला का इथं या. त्याच्यासाठी तुम्ही बोलावलंच तुम्हाला. तुम्ही कोणाला विचारून केलं म्हटलं हे सगळं? माझ्या बहिणीचा जीव घ्यायचा होता का तुम्हाला? हा, जीव वरता आला काय? गोपाल दादा, चूप बिलकुल बोलायचं नाही रुपेशराव. तुम्ही काहीच म्हणता, काहीच बोलून फायदा नाही आहे. तुम्हाला माझ्या पोरगी याच्यासाठी नाही दिली होती हा, का काही करा तिकडे नेऊन म्हणून जीव वर्तन आलं माझ्या बहिणीचा? एवढं हे होतं तर तुमच्या बाईला समजायला पाहिजे होतं. हा, मी पहिलेच नाही म्हणून रुपाली जायच्या वेळेस, पण ते तुम्ही जबरदस्ती केली. मी चांगला पाहिजे असं करून तसं करून.
त्या कारणाने मी मला बहीण दिली म्हटलं. पण जीव ज्यासाठी नाही दिली, अगर तिला कमी जास्त झालं ना तर फक्त तुम्ही लक्षात ठेवला, तिला किंवा तिच्या लेकराला जर काही झालं तर हा तुम्ही आहे ना मी आहे. मग शुकर माना तुम्ही का मी तुम्हाला जेलमध्ये नाही टाकलं. नाही तर तुम्हाला म्हटलं ना वाट लावली असते तुमची जिंदगीची. लक्षात ठेवा तुम्ही, पुरा परिवार दिला असता टाकून. मग नाही तर काय तर आम्हाला माहित झाल्याबरोबर आम्हाला किती खराब लागल्या या गोष्टी. मग बाई समजू शकतो आम्ही. आता काय करता, चूक झाली एक वेळा. आता जिंदगी तशी चूक नाही होणार बा आमच्याकडून. गोपाल आता काय बेटा तुम्हाला पोरासारखा आहे. हा मी आता समजावून सांगायला चाललो. नाही तर आता आम्हाला बोलता येत होतं पण आम्ही काय बोलावं आता सांग. गलती आमची आहे ना. आता बा हिनं केली हे आम्हाला काही माहित नाही. याच्यात आमचा कोणाचा हात नाही ना. आम्हाला कोणतं काही माहित आहे. आता साहजिक काय वाटते माणसाले, आता देऊन राहिली बा सासू सुनीले दूध देते रोज, तर प्रेम आहे बा सासूचं सुनीविषयी. हा असंच वाटतं ना माणसाले. देऊन राहिली बा काही तर चांगल्यासाठीच देऊन राहिली असं. हे आम्हाला नंतर माहित पडलं. मीच तर किती बोललो, आमच्या घरात असतं किती तांडव झाला. विचारून घ्यायचो नाही तर रुपालीले. काकाजी तिनं मला सगळं सांगितलं म्हटलं. पहिले तर सांगेच नाही काय झालं काही नाही. तर मग तिला खोदू खोदू विचारलं तेव्हा कुठं तिनं सांगितलं. पण तिनं मला हेही सांगितलं का म्हणे मामाजीचा काही हे नाही त्याच्यात. सगळं हे आत्याबाईचंच आहे म्हणे, सासूबाईचं आहे म्हणे माया म्हणे. आणि म्हटलं ठीक आहे ना, त्या सासूबाईचं आहे ना तर सासूबाईला बोलावतो नाही तर आता. हा आम्ही तर तुमच्या घरी येऊन ढुंकू शकत होतो तुमची चांगली पोरगी दिली. याचा मतलब या नाही आहे का तुम्ही काही करू शकता म्हणून आपली. अरे दादा आता अफसोस आहे त्या गोष्टीचा. हा आता काय करता, आता जे झालं ते झालं. जे झालं ते गंगेला मिळालं असं समजा. आणि आता याच्यानंतर चूक होणार नाही. चूक जर झाली तर आम्ही जे करायचं आहे ते आम्ही स्वतः करू. तुम्हाला काही बोलायची मनाची गरजच नाही पडणार. पण आता पोरीला पाठवून द्या बा. तुम्ही कोण होतं मग आता? मी आता होय बा याची रुपेशची. मी आली, मी स्पेशल सुनीलच भेटायला आली. 2 वर्ष झाले आली नाही, मुंबईलाच होती. माझ्या घरचे पाहुणे वकील आहे तर माझ्या काही येणं झालं नाही. आता आली बा. म्हटलं सुनील भेटायला आली म्हटलं. काही तिच्यासाठी दागिने येते काही काही नाव म्हटलं बा. तर कानातले आणले बा सोन्याचे तिला द्यायले. म्या म्हटलं आली तर पाहतो तर सूनच नाही. काऊन रे बा काय झालं. तर मग ह्या सांगायला बसला. म्हटलं मग आणत नाही काय. तर म्हणे असे असे म्हणते म्हणे बा, आईले पाठवा असं तसं. मग म्या म्हटलं चला म्हटलं घेऊन येऊ म्हटलं आपण. मी आहे तर सुनीले कसं असते आपली सून आपल्याच घरी बरी दिसते म्हटलं. हा तिथे किती दिवस राहीन म्हटलं ते. म्हणून मग मी थांबली एवढे दिवस. नाही तर मी काही थांबली नसते आता. तुमचं बरोबर आहे आता बाई. पण आता तुम्ही मला सांगा एक गोष्ट, याची चुकली नाही काय? हा आमच्या जागी जर आता याची पोरगी असती आणि याच्या पोरगीसोबत कोण जर असं केलं असतं तर यायला चांगलं वाटलं असतं काय? हा हे बोलले नसते का तिथं जाऊन काही? अरे बा चुकलंच ना. आम्ही म्हणतो चुकलं. अन आम्ही केलं असतं जे तुम्ही केलं तेच आम्ही केलं असतं. पण आता काय करता काही काही गोष्टीले आता पोराची चूक आहे का बा त्याच्यात. म्हणून काही काही गोष्टीला थोडंसं हे द्यावं लागते आपल्याला. समजदारीपणा जरासा घ्या लागते ना त्यात. मी सगळ्या गोष्टी समजदारी घेऊ शकतो काय? थोडंसं पैसे आदल्या नाही ते कमी असलं तर चालते मला. 2 कामं माझ्या बहिणीला करायला लावा ना तुम्ही जास्तीचे. ते नाही म्हणून तर मला सांगा. पण हे असं जास्तीचं कारस्थान केलं तुम्ही. आता काही झालं नाही म्हणून त्या माणसाची मेहरबानी का त्यानं चुकीचं काही दिलं तुम्हाला. पण ते जर सही राहिलं असतं आणि कमी जास्त झालं असतं तर भोगण्यास कोणाला आलं असतं? आम्हाला. यायची माहिती टाकलीच होती याचं दुसरं लग्न करून द्यासाठी. पण मी ह्या बहिणी सोडलंही नसतं. डायरेक्ट जेलमध्ये नेलं असतं आयुष्यभरासाठी. हा आणि इकडे हाल केले असते झालं गं. गोपाल पाय बाबू, तुला माफी मागतो मी हात जोडून चांगली. हा लागन तर पाय पडतो तुया. पण मला आता माफ करून दे बापा. असं आता गलती आयुष्यात करणार नाही मी. तुम्हाला माफी मागायची असेल तर माझ्या बहिणीची मागा. माझी माफी मागून काही नाही आहे. तिच्यासोबत केलं तुम्ही जे केलं ते. पण सजा द्यायला मीच आहे. याच्यानंतर जर तिला काही झालं तर तुम्ही लक्षात ठेवा फक्त. रुपाली मला माफ कर. आता याच्यानंतर अशी चूक माझ्या हाताने कधी नाही होणार बाई व. मी कधी नाही करणार असं. गलती नाही करणार तर चुकूनही नाही करणार तर मुद्दामही नाही करणार. कधीच नाही करणार आयुष्यात तुझ्यासोबत असं. तुम्ही लयच केलं पण आई माझ्यासोबत असं कायले करायला लागत होतं. मी किती जीव लावला तुम्हाला. सगळे कामं केले सगळंच केलं तरी तुम्ही असं केलं. हो मी मान्य करतो. मी खरंच लय अन्याय केला तुझ्यावर. आली तेव्हापासून मला असं वाटते का सगळं काही पैसाच आहे माणसाच्या जीवनात. पण आज मला समजलं का नाही, पैशापेक्षाही काहीतरी वर्थ आहे प्रेम. आता मला माफ कर आणि चल आपल्या घरी. मी तुला घ्यायला आली. रुपाली आता तू एक काम कर, तू तयारी कर आणि जाय आता याच्यासोबत. हा पण याच्यानंतर काही झालं तर अशी वापस येऊ नको इथं. मला डायरेक्ट फोन कर. मी स्वतः तिथे येईन आणि जे काही आहे सजा आहे ते द्यायची हे मी स्वतः देईन म्हटलं काय. हा जे काही करायचं आहे तुला माहिती आहे भाऊ कोणत्या याच्यातला आहे तर. हा मी माफ करणार नाही कोणालाच. पण तुले जे पटते ते तू कर आता. हा फक्त चांगली राह, सगळेच कर, सगळेला घेऊन चाल. तुझी चूक राहील तर सजा तुला भेटन, त्याची चूक राहील तर त्याला भेटन. दादा तू विचारून घे त्याला का माहिती काही चूक आहे काय. मी काहीतरी गलत केलं काय घरात. येई ना माझ्यासोबत असं केलं आता बहीण फक्त. म्हणजे आईनंच केलं बाकी कोणच नाही. मामाजीचा काहीच दोष नाही आहे. त्याला काहीच माहित नाही याच्यातलं. जाऊ दे हो बाई आता झालं आता. जाऊ दे आता जे झालं ते सरू दे. चला आता आपल्या घरी. हा मी एवढ्या ना तुझ्यासाठी थांबली म्हटलं. सुनीले पाहायचं आहे सुनीले पाहायचं आहे करून. आत्या मला त्या दिवशीच रुपेशजीनं सांगितलं आत्या आली आहे म्हणे. तर मी म्हटलं आत्याला घेऊन या म्हटलं आमच्या घरी इकडे. कारण मी जोपर्यंत आई येणार नव्हत्या तोपर्यंत मी येणार नव्हती तिकडे.
हो बापा, आता आलो ना आम्ही तुला न्यायला. आता चल आता आनंदानं चल आता आपल्या घरी. आणि आता चूक बोल माफ करून दे, जाऊ दे, होत असते गलत्या माणसाकडून. तिने लोबाबाई केलं आणि तूही समज आता का जाऊ दे, आपल्या आईला आपण माफ केलं. हा बा, ते माझ्या मनात राग नव्हताच ना, माझ्या मनात राग नव्हता. फक्त मी त्याले म्हणजे मला दाखवायचं होतं का नाही बा, तू अशी गलती कोणासोबत करू नका, कोणाचं नुकसानही होऊ शकते. रुपाली भरणं मग बॅग भरली काय? हो, बॅग गिग भरून तयार आहे. मी आईला सांगितलं का नाही तुम्ही येता म्हणून, मग मी तेव्हाच बॅग भरून ठेवली होती. कारण की मी पहिलेच म्हटलं मी जाणार आहे म्हणून. का बरं, किती समजदार परिवार, समजदार पोरगी, सगळे लोक चांगले भेटले आपल्याला परिवार. रुपाली, तुझ्यासाठी ते साडी घेतली ना आता आखाडीले, ते साडी घालजो. हा, आणि जवायला ड्रेस आणला, तो ड्रेस देजो घालाले. दोघं जण ड्रेस घालून घ्या आणि मग जा लागन तर. काय ले हो शांताबाई, साडी न गिडी न हे न ते वजन एवढं मोठं, घालू द्या ना ड्रेसच. आजकाल हेच चालते, सलवार सूट मस्त. हा, आमच्या मुंबईला त्याच्यापेक्षा हे घालतात पोरी, ते तरी लय चांगले घातले आहे. घालू द्या, घालू देत जा. आता घालत जाईन ती इथून इकडे. ते यानं बरंही वाटते जरासं, एवढी मोठी साडी घालत बसा आणि हे करा आणि ते करा, काही गरज नाही आहे, राहू द्या. हा, आणि माझ्या ड्रेस बॅगेतच टाकून घेजो, मग घालून मी. तसं करू काय? बरं ठीक आहे, मग मी राहू देतो हेच कपडे आता, आहे की नाही? राहू दे ना, राहू दे, चालते चालते, काही फरक नाही पडत. आता येतो मग मी बॅग घेऊन माईवाली. हो बाई, एक बॅग घेऊन ये. चल मग आपल्याला जा लागते. ते का हो, मीरा राहते नाही तर मीराचे आई बाबा? हा राहते ना, काल आली होती ती इकडे, ते साड्या आणायला गेली होती म्हणते मार्केटात, तर मग येता येता आली होती इकडे. असं काय, आलती काय, भेटली काय मग तुले? नाही, मला नाही भेटली. मी काय माहित होती का नाही होती, तर आई सांगे बा मले. आली थे ना तिची आई, दोघी जणी आल्या होत्या येता येता इकून. जा बा रुपालीला भेटाले. तर हे झोपली होती वाटते अंदर, का काय करून आली होती काय माहित. तर मग मी म्हटलं बाई भेटून घे म्हटलं, तर ते म्हणे मग राहू द्या म्हणे, मग येईन म्हणे भेटाले. आता मला काय माहित बाई, आजच जाईन म्हणून. ते आता काय होते, येते का नाही येत पोरगी, का गेली गावाला, काही माहित नाही गड्या. मच्छा सुन्यानं सांगितलं नाही येईन बाई, का घ्यायला चाललो का काही म्हणून. नसन सांगितलं, आता झाली काढी. म्हटलं असन का आता चल बा, गावाकडे कोण ठेवते एवढाले दिवस. हो, आली असन मग, ते गेली असन तिच्या घरी. हो तर वहिनी, मी काय म्हणतो, आता रुपालीला घेऊन जाऊ घरी, आणि उद्या मी सुन्याच्या घरी जाईन, रातभर राहीन तिथं, आणि मग घरी येईन, आणि त्याच दिवशी मग चालली जाईन म्हटलं मग गावाले. ठीक आहे ना नंदबाई, जसं तुम्हाला वाटतं तसं बा. बाबा चला मग, काढू काय गाडी? हो हो, काढ ना. काय गाडी मग, येते ना सुनबाई बॅग घेऊन. आता काही नाराजी आहे का बा गोपाल भाऊ? आता काही नाराजी नका ठेवू बा, झाला आता. मी आता असं करणार नाही, आता सांगितलं ना तुम्हाला. आता जर मी असं केलं ना, तर तुम्ही आहे ना मी आहे मग. हा, तेच म्हणतो बा, आता तुम्ही आमच्या आईसारखे आहे. आम्हाला तुम्हाला बोलणं काही शोभत नाही, मला आवडत नाही असं कोणाला बोलायला. पण काय करावं आता, मजबूर राहते माणूस म्हणून बोलायला लागते. कसं असते आपल्या बहिणीसाठी, पोरीसाठी. असं जर झालं तर कोणाला बेकार वाटते. एकदम माणसाचा दिमाग खराब होऊन जाते मग. का एवढ्या आहे ना बा, आपण पोरगी दिली आणि असे करून राहिले लोक. इथं लोकांना आता पोरीने भेटून राहिले लग्नासाठी, अन्न ज्याला भेटून राहिलं त्याला समजून नाही राहिलं किंमत काही, म्हणून बेकार वाटते माणसाला. चालूच राहते भाऊ, चालूच राहते. घर वैते, जिंदगी वैते. जिंदगीत थोडंसं नरम, थोडंसं गरम, खटास मिठास हे चालूच राहते. नाही पण आम्हाला नाही पाहिजे ना खटास मिठास. आमचं म्हणणं एक आहे का तुम्ही जसे पद्धतशीर राहता तसं राहा. आता आमच्या घरी कोण माझी घरवाली आहे नाही, मग आमची आई अशीच करते काय? हा, आमच्या आईनं तर कधीच नाही म्हटलं. हे तर बरं, आमची बहीण तर चांगल्या घरची आहे, सगळंच काही आमच्याजवळ. काय कमी आहे? आणि काय कमी दिलं आम्ही आमच्या बहिणीला? तुम्ही म्हणता का दुसरी सून करतो, हे करतो, आम्ही काय कमी दिलं? एवढं मोठं सोनं नाणं दिलं, हा, भांडे दिले, काय द्यायला पाहिजे अजून? तुम्ही सांगा. काही इस्टेट नावा लिहून द्यायला पाहिजे बहिणीच्या, तेव्हा चांगले भगवान तुम्ही. नाही 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 बाबा, काही नाही पाहिजे आम्हाला. नाही मग इस्टेटसाठीच करून राहिले होते कधी तुम्ही? हा, कोणती बाई होती आता तुमच्या दुसऱ्यापणे पोराला पोरगी देऊन राहिली? हा, नाही तर नाही, लोक इथं लग्नाच्या पोराला पोरीने देऊन राहिले. त्या बाईच्या पोरीला भेटत नसून पोरग कोणी, म्हणून तुमच्या मागे लागली आहे ते हात धुवून. नाही, अमेरिकेहून आली आहे ते पोरगी, चांगली शिकवून सवरून, अन राहिनीमान चांगलं, पैसा अदला, सगळं सगळं बरोबर आहे त्याच्याजवळ. एकटीच पोरगी आहे. तर तिनं मला म्हटलं होतं, तर म्हणे त्या पोराला देऊन देते, पोरगा चांगला आहे, कंपनी आहे, हे आहे ते आहे, याच्यासाठी म्हणे ते. का हो वहिनी? अन तुमच्याजवळ काही नसन तरी दिन काय ते तुमच्या पोराला पोरगी? हा म्हणे ना ते म्हणे मला काही गरज नाही म्हणे तुमच्या इस्टेटची, माझ्याच घरी लय आहे म्हणे, तर फक्त तुमच्या पोरालाच द्यायचं आहे म्हणे, अशी म्हणे माझी मैत्रीण मला. मग आता एक काम करा, तिला सांगा तुम्ही म्हणा, मैसून काही येऊन नाही राहिली म्हणा, तोड झाली म्हणा. आता आता काय असं सांगू? हो, असं सांगून तर पाहतीले म्हणा, तोड झाली म्हणा सुनीची, आणि ते कंपनी नंदीची होई म्हणा, तर ते ननद घेऊन राहिली म्हणा. आता आमच्याजवळ फक्त एवढं घर आहे म्हणा बा, असं म्हणा तिले. माझ्या पोराला पोरगी देऊन दे म्हणा, म्हणजे तू इस्टेट आमची होऊन जाते म्हणा. देते ते तरी, असं काही नाही देत नाही म्हणून, देते ते. तिला माहित आहे ना का बा पोरग चांगला आहे म्हणून. वहिनी, ते तुमच्या पोराला पाहून नाही देऊन राहिली पोरगी, तुमची कंपनी पाहून एवढी मोठी ग्रो करून राहिली, चांगली समोर गेली कुठच्या कुठं, म्हणून होते अंग लागली तुमच्या. ठीक आहे ना, तर मी म्हणून पाहिजे ना तिले. खोटं बोलली ती याच्यासोबत,
आपल्याला भेटली पाहिजे बा म्हणून. यायचीच इस्टेट आपल्याला भेटली पाहिजे, तुमच्याच टपली आहे ती. नाही हो बाई, असं तर काही नाही वाटलं मला. बरं जाऊ त्या गोष्टी आता, त्याची सगळी घेणं नाही आपल्याला. चला आता द्या आवाज दे सुनबाईले. चला. असं कसं बा चला? तुम्ही म्हणे ना जायच्या टायमात चहा घेईन म्हणे. हा, अजून तर पाणी नाही पेलं तुम्ही. आणू का मग चहा पाणी? इनबाई ठीक आहे, आता आणा. एक एक गिलास पाणी पाजून द्या आता, आणि एक एक कप चहा पाजून द्या. बस जमलं, काही नाही पाहिजे दुसरं. आता जेवण खाऊन झाल्यावर माणसाला काय पाहिजे? भूक नाही लागली ना, काही नाही आता. ठीक आहे ना, तर आणतो आता चहा न पाणी. सुनीले सांगितलं मी तसं चहा करजो म्हटलं. आई मी सांगू देतो माधुरीले, चहा ठेवला का नाही ठेवला तर पाहून येतो. हो पायवर बेटा गोपाल जाऊ. पोरगं खतरनाक काय वाटते शांताबाई तुमचं. थोडंसं नाही आहे, जास्तच आहे. हो, पुऱ्या गावभरात चर्चा आहे त्याची. शेजारी पाजारी पुरे गाव का तो कोणाच्या लेण्या देण्यात राहत नाही. हा, कोण्या येले शौका पाण्याच्या याच्यात दूर राहत म्हणजे जवळ राहत नाही. कायच्यातच नाही कोणाच्या लेण्या देण्या. पण अंगावर जर गोष्ट आली तर तो एखाद्याला पटकल्याशिवाय राहत नाही. लय आहे तो. आम्ही तर जास्त बोलत नाही त्याच्यासोबत. थोडासाच नाही येईन बाई, जास्तच आहे म्हटलं. आजूबाजूच्या गावापासून सगळ्या इकडे त्याची आहे, रंकात बसते. कारण का साऱ्या गावातले लोक गोपाल गोपाल गोपालच करते. कामातही तसंच आहे, सगळ्याच करते. अन अंगावर आली गोष्ट तर 10 जणांना नाही जात म्हटलं. एवढा हे आहे तो. अन कोणी त्याच्यासोबत बोलत नाही जास्त, गावातही नाही बोलत कोणी. कारण का सगळ्यांना माहिती आहे तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. त्याला फालतूच्या गोष्टी आवडत नाही, त्याला खोटं नाटं आवडत नाही. नाही तर तो 1-2 जणांची वाट लावून टाकते, असा आहे तो. आई आई व इकडे ये बरं. येतो येईन बाई मी. काय हे सून आवाज देऊन राहिली. हो शांताबाई, या ना तुम्ही या. या पा मग बाई, काही नाराजी नका ठेवू. हे चालूच राहते, घरगुती होई हे. हा, घर म्हटलं म्हणजे हांडीले चाटू लागते माणसाले. मातीच्या चुली प्रत्येक घराघरात आहे. पण आपलं म्हणणं काय आहे का ते जास्त नाही गेलं पाहिजे समोर. अरे ते आमच्या कानापर्यंत गोष्टच नाही पडली म्हणून एवढ्या दूर गेली. कानापर्यंत गोष्ट आली असती, डोळ्यानं पाहिलं असतं तर एवढ्या दूर नाही गेलं असतं ते मॅटर. माय भी अर्ध्या घंट्यापासून पाहून राहिलो, घरात काही सापडून नाही राहिलं. कायच्यात काय ठेवलं मीरानं, कायच्यात काय नाही. असं असते बाईचं काम, बाईलाच जमते बरोबर. चहा करतो म्हटलं जरा, तर साखरही दिसून नाही राहिली. कुठं ठेवलं काय ठेवलं का सरलं घरातलं. हा, माया बिन दिसत नाही. असं राहते म्हणून बायको राहिली घरात तर बरं राहते. आणि त्याच्यात ती म्हणते मी 7 तारखेला येतो म्हणते. काही कामाची गोष्ट नाही बाबा, मी जातो घ्यायलाच जातो तिला आता. काही नाही आज काही मला गमून तर बिलकुल नाही राहिला आहे तसंही. आज जातोच मी मीराला घ्यायला. अर्धा घंटा झाला ना झांबून राहिलो घरात. राहिलो कुठं जायचं, इथं घरातच फिरत बसा लागून मला. पहिलेच तर मला माझ्या हातचंच काही दिसत नाही, आता तिच्या हातचं कसं दिसन. याच्यापेक्षा तर मी आतापर्यंत काकीच्या घरी गेलोही असतो आणि तिथून चहा पिऊन येऊनही गेलो असतो. तिथं गेलो असतो तर पुरलं असतं माया बिन. नाही तर तिकडेच हॉटेलात पिऊन घेतला असतं तर पुरलं असतं. एक कप चहासाठी एवढा अर्धा आणि 1 घंटा घरात वाया घालत बसा. अरे सुने, सुने रे, काय करून राहिले रे बाबू? काकी आली वाटते. येऊ काकू इकडे, ये इकडे, स्वयंपाक करत आहे मी. काकूलेच मागतो आता चहा करून दे बरं म्हणून. तूच पाय म्हणून आता कायच्यात काय आहे तर मला काही दिसून नाही राहिलं म्हणून. काय रे, तू आला नाही आज तिकडे? मी वाटच पाहून राहिली कायची. मग आणि चहा मांडून ठेवला, एवढा वेळ झाला आला नाही, तर आता शेवटी मी चहा फेकून दिला रे. ते काकाजी चालले गेले मग चहा घे पेले ना. म्हणे जराशी जाजो म्हणे तिकडे. त्याला म्हणतो म्हणे का काऊन बा आला नाही, काही गेला काय गावागिवाले सुनीले घ्यायला तर. नाही मग काकू गेलो काय अजून. माझा विचार चालू आहे का आज चाललं जाऊ. ते म्हणे 7 तारखेला या म्हणे मला घ्यायले. 8ले मी येतो म्हणे. पण माझा विचार असा चालू आहे का आजच चालू जातो घ्यायले. मला एकट्याला कोणी घर खालीच जाऊन राहिलं माय मी. असं वाटतं का घरात राहावंच नाही. अरे आता कसं ती तुला बोला चालायला झाली ना. पहिले कसं एकटा होता, आला इकून तिकून का झोपला आपला खाल्लं पेल्लं ना. आता कसं झालं, आता ती तुझ्यासोबत बोलते, घरात स्वयंपाक करते, बैच्या कसं घरात गमते, रोनक राहते घरात. आता तिनं तुला 7 तारीख म्हटलं तर 7 तारखेलाच जाजो. आता असा काय अंदा मंदात जातं. आता जाऊन काय फायदा तुले. हा, मग ते नाराज होईन अजून. त्याच्यापेक्षा राहू दे आता, 2-3 दिवसानंच काय ओढलं आहे. येऊ दे तिला म्हणून. जेवायला तर तुला भेटूनच राहिलाय का, तुला काही उपाशी राहून राहिला तू का नाही बा. मला जेवायला नाही भेटून राहिलं का काही नाही. तू ये तिकडे, मी स्वयंपाक तर करूनच ठेवतो. जेवायला येऊन जात जाय, चहा प्यायला येऊन जात जाय. जेवाचाच प्रश्न आहे का नाही. आता काय जरुरी आहे का तिच्याच हातचं खाल्लं पाहिजे. काय हातचं खाऊन घ्या आता 2-3 दिवस. नाही हो काकू, खायचा प्रश्न नाही आहे माया. खायचं तर काय आहे, खायचं तर तू करतोच माझ्यासाठी. नाही तुम्ही बाहेरही खाऊ शकतो, खायचं नाही आहे. पण गमून नाही राहिलो म्हटलं घरात. आता कसं आहे, तुला जर आता काकाजी कुठं गेले तर एकटीले गमन काय घरात. तुला तर गमन नाही म्हणा. आता तू म्हातारी झाली हो काकू, आता काय तुला बुड्याची आठवण येणार आहे. नाही रे, असं नसते. म्हातारं झालं म्हणजे काय, एकामेकाला गरज नसते काय एकामेकाची. आधाराची गरज असते बैले माणसाच्या आणि माणसाले बैच्या. आधाराशिवाय नाही जमत राजा, कोणाला आधार पाहिजे. एकटा जर राहिलं बुडा तर बुड्याला गमत नाही. मी एकटी राहिली तर मलाही गमत नाही. तसंच होऊन राहिलं काकू, मला आधाराचीच गरज आहे. हो माहित आहे मला, लय आधाराची गरज आहे तुले. 4 दिवसातच तुला आधार पाहिजे. आता आतापर्यंत नाही आधार लागला रे तुले. एवढ्या वर्षाची म्हणून राहिली बाबू लग्न कर रे, बाबू लग्न कर रे. नाही, मी काकू पैसे जमा करतो. आतापर्यंत 2-3 लेकरं खेळले असते अंगणात असे.
काय काकू आता होईनच ना. खेळणारच आहे ते 2-3 लेकरं अंगणात आज नाही उद्या. हो दे ना बाबा, 2-3 हो 4-5 हो, काय आहे आपल्याला. मग त्याच्यासाठी तर म्हणूनच राहिलो मी. बायकोच तिथं राहीन तर मग काय करू आता इथं. हो तर थांब, आता 2 दिवस तर राहिले. आता काय उद्याची 5 तारीख, 6 तारीख झालं, 7 तारखेला चालला जाय आणि 8 तारखेला घेऊन ये तिले. ते काही राहणार आहे का तिथं, ते नाही राहत. तिले मस्त गमून राहिलं म्हणते काकी तिथं. हा, तिले म्हटलं मीरा तुला आठवण येऊन राहिली का माई, तर आठवण येते म्हणते, पण गमून राहिलं म्हणते मला. अरे पोरीबाईले माहेरी काही नेहमी नेहमी झाले भेटते काय रे? कोण्या निमित्तानं झाले भेटते. हे सण वार त्याच्यासाठीच लावले आहे का माहेरी पोरीबाई येते. नाही तर माणसाईनं पाठवल्या नसत्या पोरी. म्हटलं असतं कायले जा लागते, पण निदान ह्या रीतिरिवाजानं तरी त्याला पाठवा लागते म्हणून त्या जातील बिचाऱ्या. मग नाही तर काय तर काकू, ही गोष्ट खरीच आहे. तेव्हाच तर येते. आणि आपली बाई सुशीला बाई येत ये म्हणतो तर येत नाही. हा, जाऊ दे. असते कोणाचा स्वभाव कसा राहते बाबून, कोणाचा कसा राहते रे. ते सुशीला बाईची नानं दिन म्हणे आता. गीताबाई पाहिली काय काकू, गीताबाई पाहिली काय? नाही बाप्पा, मी कायले पाहिली रे. अन ते सुशिलाला पाहिली. आता सुशिला आपलीच होय तर तिच्या नंदी किंदीला नाही पाहिली बाबा. ते सुशीला बाईची ननद मुंबईला राहते, इथं नाही राहते. 2-2, 3-3 वर्षात एखाद्या डाव आली तर येते तिथं चक्कर. 2-4-8 दिवस राहते मग ती भाऊजीच्या घरी. तर आता त्या दिवशी तिनं बोलावलं होतं आम्हाला, गेलो आम्ही. मग तिथून म्हटलं बाई ये म्हटलं. तर म्हटलं जरासं आता मीरा जर आली लवकर तर जाईन म्हटलं, एखादी साडी गिडी घेऊन येईन म्हटलं गीताबाईसाठी. आता ते आपल्या घरी काही येते काय, आता पहिल्यांदा येईन ते. एखादी साडी घेऊन येतो म्हटलं. अन का रे, मीरानं तू दोघं जण गेले होते तर मग सुशिलानं दिलं काही तिच्या हाती? कोणाच्या, मीराच्या हाती काय? हो म्हटलं, मीराच्या हाती काही दिलं होतं काय म्हटलं तिनं? नाही, काही नाही दिलं होतं. कोण काही द्यायला लागत असते काय? बापा, भाऊजाई वय म्हणून काय झालं? पहिल्यांदा तिथं गेली तिच्या घरी तर तिचं काम होतं एखादी साडी, नाही तर एखादं झांपरचं पीस, काही ना काही तर द्यायला लागत होतं. भाऊजाईला द्या लागते ना. भाऊजाई असो ना जसं कोणी आपल्या घरी आलं पहिल्यांदा तर द्या त्याला आपल्या ऐपतनुसार जे झालं ते. नाही दिलं नाही सुशीला बाईनं काही. दिन मग जाऊ दे. काय आपण त्या साडीसाठी आहे काय? ते मीराले पैसे दिले म्हटलं घेऊन दे म्हटलं साड्या. तू या देणार नाही काय रे सारं? तू तर देशीलच घेऊन. पण मान कायले म्हणते मग, कायले म्हणत असते मानदान मग? नाही दिलंच नाही, पण बाईनं काहीच नाही दिलं. फक्त भावाच्याच घरी लुबाडायला पाहिजे काय म्हणा तुले? त्या घरचं नाही समजत काय म्हणा, कायदा लागते म्हणून. जाऊ दे ना काकी, आता काही लोड नाही घेणं पृथ्वीचाही. पागल आहे ती. चाल मग तूच दे मला आता 1 कप चहा करून दे. मला घरात काहीच दिसून नाही राहिलं. मी काही इथं हुसकत बसत नाही रे बाबा. माझ्या घरी चाल, चहा 1 कप पे नाही तर 2 कप पे, पण तिथं पिऊन घे, तिथं जीव नाही घे. आणि मग जाय तुला कुठं जायचं आहे तर. हा, मग मी माझ्या कामी लागून जातो, कपडे गिपडे धुवायचे ते धुवून टाकतो. हा चल बरं काकू, दे बरं चहा दे मला. मला चहाची लत आली आता. हो चल, वाटतं पाहिली बाबा तूच नाही आला तर काय करावं आता.